गुड जॉब शुभू. तू ऐकलास बाबा काय म्हणाले? काका गुड जॉब म्हणाले बाबा. शुभू माझा तर विश्वासच बसत नाही. तू बघच आता सगळी कामं असली पटापट करते ना, एकदम मस्त. मॅडम तुम्ही तुमची कामं करा, मी आलोच. स्वीटे थांब. शुभूला आवाज दिला नाही, मला ओरडायलाच आला असेल इथं. स्वीटे घरी चाललेस? तुला काय करायचंय? थांब की ग. पचका झाल्यावर तुझा चेहरा कसा दिसतोय जरा मला बघायचा आहे. कसलं पचक? काय बोलायला लागलंस? तुला माहित नाही, फाईल्स मधले पेपर्स तूच खराब केलेस ना, त्याला डाग तूच लावलेस ना. कुठले डाग शुभू? मला कळलं झालंय काय बोलायलास ते. लोणच्याचे डाग. छोटे खोटं बोलू नकोस. मी नाही लावले फाईलला डाग. आणि साहेबासनी जी फाईल दिलीस तू त्याच्यावर कुठे होते डाग? स्वीटे साळसूटपणाचं आव्हान नकोस. तू काय चीज आहेस मला चांगलंच ठाऊक आहे. तुझे लोणचं खाल्लं होतंस ना, त्याचे डाग त्या पेपर्स नव्हते. मग मी एकटीनं खाल्लं काय लोणचं? श्रावणीनं पण तर खाल्लंच होतं की. हा त्यांनी स्वतःच्या हाताने खाल्लेच नव्हते. बघितलं की मी लय प्रेमानं भरवत होतास की तिला. हे बघ स्वीटे, त्याविषयी मला वाद घालायचा नाहीये. हे बघ स्वीटे, जे काम करायला आलेस ना ते काम कर. हे बाकीचं सगळं बंद कर. अच्छा मला शिकवायला लागलास? मग तुझं काय काम आहे रे? श्रावणीला लोणचं भरवणं? माझं काम काय ते मला चांगलंच ठाऊक आहे आणि मला याविषयी वादच नाही घालायचा आहे. आणि होय, भरलो मी लोणचं. त्यांनी स्वतःच्या हातातनं खाल्लंच नव्हतं, त्यामुळे त्यांच्या हात पेपरला लागायचा संबंधच येत नाही. आणि स्वीटी तुला जरा तरी कळते काय, मॅडम स्वतःचं काम असं स्वतःच्या हाताने खराब का करतील? हे बघ, आता केलंस ते केलंस. इथनं पुढं जर असं परत काही केलंस, मी साहेबांना तक्रार करीन. साहेब धक्के मारून घराबाहेर काढतील. त्यामुळे इथं जर जॉब करायचा असेल तर मुकाट्यानं करायचा आणि श्रावणी मॅडमांच्या वाटेला जायचं नाही. कळलं? तू इथं असशील माझं बॉस, पण घरला माझं भाडे करूच आहेस. बघून घेईन मी तुला. ठीक आहे. बाबा मला गुड जॉब म्हणाले. खूप खुश आहे मी. आता असंच मन लावून काम करीन. मला माहिती एक दिवस बाबा मला मुलगी म्हणून नक्की ऍक्सेप्ट करतील. चला तर कामाला लागते. शुभू काय बघतोयस? श्रावणी मॅडम काम करताना किती खुश असतात ना, ते बघत होतो. शुभू थँक्यू. थँक्यू. मला कशासाठी? अरे मगाशी तू फाईल घ्यायला गेला होतास ना, तेव्हा मी नेमकीच दारातनं जात होते. लोणच्याचा वास. मला वाटलेलंच हे काम स्वीटीनंच केलेलं असणार आहे. स्वीटी, तू लई चुकीचं केलेस.
हे सगळं अलकनंदाताईंनी केलं ना? स्वीटीनं गेलंय, पण खरं बघायला गेलं तर श्रावणी मॅडमांवर कुरघोडी करायला आत्यासाहेबांनीच तिला इथं आणले. नाहीतर आत्यासाहेबांना असिस्टंटची गरज काय होती? स्वीटी आणि कुरगुड्या. अरे पण तुझं आणि स्वीटीचं तर लग्न. तसलं काय बी नाहीये. स्वीटी तर म्हणत होती की ते तसलं सगळ्यांनी सांगत सुटले. अहो साहेबांच्या बी डोक्यात घातले तिनं ते. अरे मग तू तुझ्या साहेबांना सगळं सांगत का नाहीस? अहो मॅडम, साहेबांच्या डोक्यावर केवढा कामाचा भार आहे, त्यात सगळ्या लेवलचं प्रेशर, त्यात इलेक्शन जवळ यायला लागल्या. आणि या सगळ्यामध्ये मी साहेबांना माझ्या घरचे प्रॉब्लेम आणि त्या मूर्ख मुलीचे इश्यू सांगत बसोय. एक दिवशी सांगणार आहे सगळं साहेबांनी. पण श्रावणी मॅडमांनी या दोघींपासून जपायला पाहिजे मला. अहो साध्या येत होत्या, साहेब जरा बोलले की खुश होतात. त्या दोघी म्हणून काहीतरी गडबड करणार. हो, माझंही लक्ष असेलच त्या दोघींवर. शुभू, एक मिनिट. हां त्याचं माझी काही कामं आहेत ती करून टाकास. ठीक. मारुती प्रेस हे तर कोल्हापूरच्या लय बाहेर आहे. माहिती आहे मला, पण ही कामं अर्जंट आहेत. कसं आहे, त्याच्यामध्ये पॅम्पलेट्स आहेत आणि ती ताबडतोब आजच्या आज पार्टी ऑफिसला पोस्टी करायची आहेत. आता साहेब ते तर आपल्याला उद्या लागणार आहेत. आणि एवढ्या लांब प्रिंटिंगला द्यायची गरज काय होती? आपल्या नेहमीच्या प्रेसमध्ये दिली असती की आपण. तुम्हाला प्रश्न विचारतोयस की जाब विचारतोयस? माफ करा साहेब, मला फक्त एवढंच म्हणायचं की ते ठिकाण लय लांब आहे आणि सगळी कामं करस तोपर्यंत संध्याकाळ लेट होईल मला. हो देखील. नाही साहेबांना गरज लागली तर? तुझी असिस्टंट आहे, करेल किती काम. ठीक आहे. तिकडे कुठे चाललायस? श्रावणी मॅडमांना सांगून निघतो मी. काही गरज नाहीये. तुझी बायको आहे ती. आत्यासाहेब असं का बोलायला सा? नाहीये ना, मग तिला सांगायची काही गरज नाहीये. तू लवकर निघ, चल, भरपूर काम आहेत. ठीक आहे. शुभ्या, आता संध्याकाळ काय रात्र होईपर्यंत तू येत नाहीस. आता तुझी श्रावणी मॅडम आहे आणि मी आहे. बाकी जे व्हायचं ते होणारच.